नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे. दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021 ची तयारी करत आहोत. तर त्यावेळेला उतारे हा घटक आपण भाषा विषयातील बघत आहोत. आज आपण 2020 साली च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे आलेले उतारे होते ते आपण अभ्यासणार आहोत. तर चला तर आपण लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि तुम्ही एक चांगल्या क्लासच्या शोधामध्ये असाल तर नक्कीच आमचा क्लास तुम्ही जॉईन करून बघा. झूम ऑनलाईन क्लास आम्ही सुरू केलेला आहे. स्कॉलरशिप, नवोदय आणि स्पर्धा परीक्षांमधील गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे हे क्लास आहेत. मासिक शुल्क अगदी नाममात्र आहे. जर कोणाची इच्छा असेल आणि कोणी गरजू विद्यार्थी असतील त्यांना जर क्लास लावायचे असेल तर संपर्कासाठी जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, आपले 5वी ते 10वी रेग्युलर वर्गांचे जे क्लासेस असतात तर गणित विषयाचे आपण ते सुद्धा झूमवर क्लास सुरू केलेले आहेत. त्यासाठी जरी कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नक्कीच करा. चला तर आपण पुढील उदाहरण लगेच बघूया. भाषा परीक्षण मधील आपला हा पहिला उतारा आहे आणि तो कोणता आणि त्याची उत्तर कशी होते हे आपण बघायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही प्रश्नाचे उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही वेळ तुम्हाला देण्यात आहे. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नोंदवायचे आहेत. त्यानंतर मी त्याचं उत्तर देणारच आहे. चला तर मग सुरुवात करूया. उतारा क्रमांक 1 2020 ची प्रश्नपत्रिका आहे. पहिला उतारा कोणता आहे हा उतारा दिलेला आहे, पण वाचायला खूप वेळ लागेल. मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की उतारा वाचण्यामध्ये थोडा वेळ घालवण्यापेक्षा उतारा वाचण्यात वेळ घालवण्यापेक्षा जर आपण प्रश्नांच्या स्वरूपानुसार पहिला प्रश्न असेल तर तो आपल्याला पहिल्या दुसऱ्या ओळीमध्ये मिळतो, केव्हा केव्हा तो अगदी सर्वात खाली सुद्धा मिळतो. त्यानंतर क्रमाने जर आपण त्या प्रश्नांची उत्तरं जर शोधत गेलो तर आपल्याला ते उत्तर मिळत असतात. त्यानुसार आपलं वेळेची बचत होत असते. चला तर पहिला प्रश्न बघूयात. जर एखाद्याला खरे शिक्षण हवे असेल तर टिंबटिंब महत्वाचे आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची. तुमची वेळ सुरू होती आता. अगदी बरोबर. पहा, प्रवास हा मनोरंजक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचा असतो. नेहमी शिक्षणाचा एक महत्वाचा भाग म्हणून आपल्याला उत्तर येईल की प्रवास करणे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येईल, कारण हा महत्वाचा भाग आहे. कोणता शब्द मनोरंजक या शब्दाचा समानार्थी आहे? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. तुमची वेळ सुरू होते लगेच. अगदी बरोबर. पहा, मनोरंजक या शब्दाचा समानार्थी शब्द या पूर्ण उतार्याचा जर आकलन केलं तर आपल्याला दृश्यावलोकन हे होतं, कारण प्रवासामध्ये आपण अनेक प्रकारचे दृश्य बघतो. त्यानुसार त्याचा अर्थ इथे दृश्यावलोकन म्हणून घेण्यात आलेला आहे. कारण आपण जेव्हा प्रवासामध्ये असतो त्यावेळेला आजूबाजूला परिसरामध्ये जिथून आपण प्रवास करत असतो विविधतेने नटलेले तिथले जे काही घटक असतात, तिथल्या काही परंपरा असतात, काही नृत्यकला असतात, आपण सगळ्यांचं याचं दर्शन होत असतं. धार्मिक स्थळे असतात, तीर्थक्षेत्रे असतात, हे आपण बघत असतो. बघणे म्हणजेच दृश्य, दृश्यावलोकन म्हणजेच पाहणे. म्हणून मनोरंजक या शब्दाचा समानार्थी शब्द दृश्यावलोकन असा होईल. म्हणून पर्याय क्रमांक डी म्हणजे चौथा पर्याय आपला बरोबर येणार आहे. त्यानंतरचा पुढील 63 नंबरचा प्रश्न आहे. हे प्राचीन भारतामध्ये पवित्र मानले जाईल. याचं उत्तर तुम्ही लगेच द्यायचं आहे. तुमची वेळ सुरू होती लगेच. अगदी बरोबर. पहा, तीर्थस्थळाला भेटी देणे हे प्राचीन भारतात पवित्र मानले जात होते. इथे दिलेलं आहे भारताच्या विविध भागात असलेल्या तीर्थस्थळांना भेटी देणे धार्मिक कर्तव्य बनले. म्हणजेच काय तर पवित्र कार्य मानले जात होते. म्हणून पर्याय क्रमांक बी म्हणजे दुसरा पर्याय आपला बरोबर येणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण लगेच बघूया. पुढील चौथा प्रश्न आहे. लोकांनी जर टिंबटिंब भरपूर केला तर त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना येते.
या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायची आहे. तुमची वेळ सुरू होतीये लगेच. अगदी बरोबर. पहा, लोकांनी जर प्रवास भरपूर केला तर त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना निर्माण होते. भारतीयांमध्ये त्यामुळेच एकत्वाची भावना वाढीस लागली. म्हणजेच केव्हा तर त्यांनी काय केला, प्रवास केला तर. म्हणून पर्याय क्रमांक ए म्हणजेच 1 हे आपलं बरोबर आहे. त्यानंतरचा या उतार्यातील 5वा आणि शेवटचा प्रश्न आपण लगेच बघणार आहोत. पहा, 5वा प्रश्न आहे, ऋषी म्हणजे टिंबटिंब माणूस होय. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायचं आहे. लगेच तुमची वेळ होते, सुरू होती आता. अगदी बरोबर. ऋषी म्हणजेच काय तर विद्वान माणूस होय. म्हणून पर्याय क्रमांक 1. कारण आपल्या भारतामध्ये ऋषी मुनींना खूप महत्वाचे स्थान किंवा आदराचे स्थान दिले होते. कारण ऋषी मुनींकडे शिक्षणासाठी त्यावेळेला गुरुकुल पद्धत होती. आपल्यासारख्या शाळा नव्हत्या, त्यावेळेला गुरुकुल पद्धत होती. तेव्हा सगळेजण शिक्षणासाठी गुरुकुलमध्ये या ऋषी मुनींकडेच जात होते. म्हणून ऋषी म्हणजेच विद्वान. पर्याय क्रमांक ए हे एक उत्तर बरोबर येणार आहे. त्यानंतरचा पुढील उतारा आपण लगेच बघूया. (2020) मधला दुसरा उतारा आहे. हा उतारा दिलेला आहे. आपण वाचण्यात वेळ घालवणार नाहीये, कारण मी तुम्हाला सांगितलंच आहे की तिच्यामध्ये वेळ भरपूर जातो आणि त्या वेळेची बचत करून आपण उत्तरांसाठी त्याला वेळ द्यायचा आहे. साधारण पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला पहिल्या 1-2 ओळीमध्ये मिळत असतं आणि त्यानंतरचे पुढील क्रमाक्रमाने पुढच्या ओळींमध्ये आपल्याला उत्तर मिळत असतं. त्यामुळे आपण डायरेक्टली प्रश्नावरून आपण उत्तर शोधायचं आहे. चला तर मग आपण लगेच प्रश्नाला सुरुवात करूया. हेमा आपल्या बिछाण्यावर पडली होती कारण ती डॅश डॅश. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. तुमची वेळ सुरू होते लगेच. अगदी बरोबर आहे. ज्यांनी उत्तर बरोबर दिलं त्यांचं मनापासून कौतुक, अभिनंदन. पहा, हेमा आपल्या बिछाण्यावर पडली होती. आपल्याला त्याचं कारण दिलं होतं की ती का पडली होती. तर पहा, हेमा आपल्या बिछाण्यावर पडली होती कारण तिला कोणतेच कपडे बरोबर नीट बसत नव्हते म्हणून ती उदास होती. याचाच अर्थ काय, तिला कोणते कपडे घालावे हे कळत नव्हते. म्हणून पर्याय क्रमांक 3 सी हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न आपण लगेच बघूया. दुसरा प्रश्न या उतार्यावरचा. दुसरा प्रश्न आहे, तिला आपल्या कपड्यांपैकी कुठलेच कपडे घालायला येत नव्हते कारण. याचं कारण काय आहे ते आपण शोधायचं आहे. उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. चला पटपट करायचं आहे. अगदी बरोबर. तिला आपल्या कपड्यांपैकी कुठलेच कपडे घालता येत नव्हते कारण त्यापैकी कुठलेच कपडे तिला बरोबर नीट बसत नव्हते. अगदी पहिल्या प्रश्नामध्ये आपण बघितलं, कोणतेच कपडे बरोबर नीट बसत नव्हते. हेच त्याचं उत्तर आहे. म्हणजे पहिल्याच प्रश्नामध्ये एकाच ओळीमध्ये आपल्याला 2 उत्तर विचारलेले आहेत. म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी म्हणजे चौथ्या पर्याय बरोबर. तिसरा प्रश्न आहे, कपड्यांचा ढीग जमवायचा याचा समानार्थी शब्द. कपड्यांचा ढीग जमवायचा. उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. तुमची वेळ लगेच सुरू होतीये. अगदी बरोबर. पहा, कपड्यांचा ढीग म्हणजे खूप सारे कपडे आपण जमा करून ठेवले
तर त्याचा ढीग तयार होतो, म्हणजेच कपडे साठवायचे. पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर येणार आहे. सगळ्यांचं अभिनंदन. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे या उतार्यावरचा, हेमा आहे टिंबटिंब. हेमा कशी आहे? तर याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. अगदी बरोबर, हेमा ही दानशूर आहे. पर्याय क्रमांक बी म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे. आता हे कशावरून आपल्या लक्षात येतं बघा उतार्यामध्ये. हे पहा, तिला अफलातून कल्पना सुचली. कोणती कल्पना सुचली? तर सगळे जुने कपडे दान करून टाकायची. म्हणजेच ती कोण होती? दानशूर होती. म्हणूनच तिच्या मनामध्ये ही संकल्पना आली की आपण जुने कपडे दान करायचे. म्हणून हेमा ही दानशूर होती. पर्याय क्रमांक बी हे उत्तर आपलं बरोबर आहे. या उत्तरातील शेवटचा प्रश्न आहे 5 नंबरचा, दान करणे याच्या विरुद्ध शब्द काय? दान करण्याच्या विरुद्धचा अर्थ तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पर्याय निवडायचा आहे. कोणता हे उत्तर? दान करण्याच्या विरुद्ध आहे खर्च करणे. म्हणजेच आपण एखादा संचय करून आपण ते देतो, तर त्याच्या विरुद्ध आहे खर्च करणे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. 2020 ला एकूण 4 उतारे आले होते. त्याच्यातील आपण तिसरा उतारा कोणता होता आणि त्यावरील प्रश्न कोणते होते लगेच बघूया. चा उतारा आहे. आपल्याला हा उतारा दिलेला आहे, आपण वाचण्यात वेळ घालवणार नाहीये, डायरेक्ट प्रश्न बघणार आहोत. चला तर पहिला प्रश्न कोणता आहे या उतारावरील? चला तर मग बघूयात पहिला प्रश्न कोणता आहे. अग्निशामक दलाच्या सैनिकांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती गोष्ट सत्य आहे? उतारावर तुम्ही वाचून उत्तर कमेंट करायचं आहे. तुमची वेळ सुरू होते लगेच. अगदी बरोबर, अग्निशामक दलाच्या सैनिकांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती गोष्ट सत्य नाही? म्हणजे 3 गोष्टी सत्य आहेत, बरोबर आहेत आणि एक चुकीची आहे. तर पहा इथे, ते तळ हातावर शिर घेऊन प्रतिसाद देतात. जेव्हा संकटाची चाहूल लागते, जीवित म्हणजे सैनिकांना जीविताची मालमत्तेची हानी होण्यापासून जर चाहूल लागली तर ते तळ हातावर शिर घेतात. याचाच अर्थ काय? तर ते शूर असतात, ते नेहमी जीव धोक्यात घालतात आणि ते उच्च प्रतीचे प्रशिक्षित असतात, म्हणून ते आपले प्राण वाचवतात. म्हणजे या 3 गोष्टी बरोबर आहेत. आणि एक चुकीची गोष्ट किंवा असत्य गोष्ट कोणती आहे? ते आपला जीव कधीही धोक्यात घालत नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. त्यानंतरचा या उतारावरील दुसरा प्रश्न, आपल्या सैनिकाला आग विझवण्यासाठी तयारी करायची असते, टिंबटिंब. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. अगदी बरोबर. पहा, अग्निशामक दलाच्या सैनिकांना अगदी काही मिनिटात त्यांना कोणत्याही संभाव्य दुर्घटनेची साठी तयार राहावे लागते, म्हणजे तयारी करावी लागते. म्हणून इथे आपला पर्याय क्रमांक ए हे उत्तर म्हणजे पहिला पर्याय बरोबर येणार आहे. ज्यांनी उत्तर बरोबर दिलं त्यांचं अभिनंदन. त्यानंतर या उतार्यावरील आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत. तिसरा प्रश्न आहे, अग्निशामक दलाचे सैनिक तळ हातावर शिर घेऊन प्रतिसाद देत असतात. याचा अर्थ आहे डॅश डॅश. आता तळ हातावर शिर घेणे याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. या वाक्प्रचाराचा तुमची वेळ सुरू होतीये लगेच. अगदी बरोबर. पहा, तळ हातावर शिर घेणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालणे. आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलंच आहे, जीव धोक्यात घालत नाहीत हे चुकीचं आहे. म्हणजेच इथे आपल्याला ते तळ हातावर शिर घेऊन आपला जीव धोक्यात घालतात आणि आपला प्राण वाचवतात.
म्हणून इथे हे दिलेलं आहे, त्याचा अर्थ होतो ते आपला जीव धोक्यात घालतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. हातपंप चालवतात याचा अर्थ आहे, हातपंप चालवतात म्हणजे नेमकं काय करतात, त्याचा अर्थ काय आहे या उतार्यामध्ये आलेला, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची. तुमची वेळ सुरू होते लगेच. अगदी बरोबर, हातपंप चालवतात. पाणी पोहोचवण्यासाठी हातपंप चालवतात. म्हणजेच काय, ते आपल्या हाताने स्वतःच्या हाताने तो पंप चालू करतात, म्हणून स्वतःच्या हाताने चालवतात. हातपंप चालवतात म्हणजे हाताने केलेलं काम. म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर त्याचं बरोबर येणार आहे. त्यानंतरचा या उतार्यावरील शेवटचा 5वा प्रश्न आपण लगेच बघणार आहोत. पहा 5वा प्रश्न, संभाव्य शब्दाचा अर्थ. संभाव्य या शब्दाचा अर्थ आहे डॅश डॅश. उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. अगदी बरोबर, संभाव्य म्हणजेच काय आहे, घडणारी, होऊ घातलेली, म्हणजे पुढे येणारी जी घटना आहे ती, म्हणजेच आपल्याला हे भविष्यामध्ये जी घटना घडणारी आहे असा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे आपण 3 उतारे बघितले आहे आणि या 2020 साली आलेल्या उतारांपैकी शेवटचा 4था उतारा आपण लगेच बघूया. 4था उतारा आपण बघत आहोत. उतारा मोठा आहे, आपण वाचणार नाहीये, डायरेक्ट प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, या उतार्याचा मुख्य उद्देश आहे आपल्याला फायदे सांगणे डॅश डॅश. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. तुमची वेळ सुरू होतीये लगेच. याचं उत्तर आपल्याला इथे दिलेलं आहे. लठ्ठपणा, हृदयविकार, कर्करोग, मानसिक आजार म्हणजेच यासारखे गंभीर रोगांपासून संरक्षण देण्यासाठी आपण काय चालवली पाहिजे, तर सायकल चालवली पाहिजे. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे, सायकल चालवणे. पर्याय क्रमांक बी हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, दुसरा प्रश्न आहे, जेव्हा लेखक म्हणतो सायकल चालवणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले आहे, तेव्हा खालीलपैकी कोणते सत्य नाही, म्हणजे कोणतं विधान सत्य नाही पर्यायापैकी हे आपल्याला सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होतीये लगेच. कमेंट बॉक्समध्ये उत्तर तुम्ही नोंदवायचं आहे. अगदी बरोबर, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ती सर्व वयाच्या माणसांना चालवता येते. म्हणून पर्याय क्रमांक डी बरोबर येणार आहे. उतार्यामध्ये हे कशावरून सिद्ध होतं बघा, लहान मुलांपासून वयोवृद्ध पर्यंत सर्व वयाच्या लोकांना सायकल येते आणि चालवता येते. म्हणून पर्याय क्रमांक आपलं डी हे उत्तर बरोबर येणार आहे, 4था पर्याय. त्यानंतरचा या उतार्यावरील 3रा प्रश्न आपण बघूया. मरगळलेल्या या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे. तुमची वेळ सुरू होती, लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. अगदी बरोबर, मरगळलेला म्हणजे आपल्याला आळस येतो किंवा आपण एखादं काम करायला सक्रिय नसतो, कार्यक्षम नसतो, म्हणून त्याच्या विरुद्ध विचारलेला आहे. मरगळलेला तर सक्रिय म्हणजे ऍक्टिव्ह या अर्थाने येतो. म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर येणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण लगेच 4था प्रश्न आहे, कमी आघात करणारा व्यायाम म्हणजे असा व्यायाम आहे की जो डॅश डॅश. तुमची वेळ सुरू होती आता, लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे तुम्ही.
अगदी बरोबर. पहा, कमी आघात करणारा म्हणजेच काय की कमी दमवणारा किंवा दमछाक न करणारा, जास्त दम न दमवता जो व्यायाम करता येतो त्याला म्हणतात कमी आघात करणारा. म्हणून पर्याय क्रमांक ए, दमवणारा नसेल तो व्यायाम म्हणजेच कमी आघात करणारा. पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे. त्यानंतर आपला 2020 मधील शेवटच्या उतार्यातील शेवटचा 5वा प्रश्न आपण लगेच अभ्यासणार आहोत. शेवटचा प्रश्न पहा, नियमित सायकल चालवणे आपल्याला खालील सोडून सर्वांमध्ये मदत करतो. आता सायकल चालवणे कोणकोणत्या कार्यामध्ये आपल्याला मदत करतो, तर ते 3 पर्याय असणार आहे आणि ते सोडून आपल्याला मदत करत नाही. म्हणजेच तो पर्याय निवडायचा आहे तुम्ही आणि तुमची वेळ सुरू होते लगेच. अगदी बरोबर आहे. पहा, सायकल चालवल्यामुळे आपल्याला चरबी कमी होते आणि स्नायू बळकट होतात, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे गंभीर अपघात टळतात. म्हणजे ऍक्सिडेंट झाला तर तिच्यामध्ये एखाद्या वेळेला आपली जीवितहानी होऊ शकते किंवा आपले हात पाय मोडून फ्रॅक्चर होऊ शकतं किंवा आणखी कुठल्या गंभीर स्वरूपाचा आपल्याला आघात होऊ शकतो, पण सायकलने होत नाही. म्हणजे हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर आरोग्यपूर्ण राहते, कारण यामुळे एक उत्तम प्रकारचा आपल्याला व्यायाम असा केला जातो, त्यामुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहतं, म्हणून हा पर्यायही बरोबर आहे. म्हणजेच आपला जे सोडून आपल्याला मदत करत नाही, हिच्यात काम आणि गंमत यांची सांगड घालतो. सायकल हे काम आणि गंमत, काम तर सायकलमुळे होतं पण त्याच्यामुळे गंमत होते हे होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. अशा प्रकारे आपण एकूण 4 उत्तरे 2020 साली आलेल्या प्रश्नपत्रिकेतील अभ्यासले आहेत. तुम्हाला जर हे स्पष्टीकरण आवडले तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून 10 एप्रिलला होणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांना याची मदत होईल, याचा लाभ घेता येईल आणि मार्क्स मिळवण्यासाठी त्यांना एक मदत होईल. आपण यानंतर पुढील उतारा बघणार आहोत, तोपर्यंत आपण इथेच थांबूया. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून नवनवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल.